बरं, बाई कधी नवऱ्याचं ऐकत नसते, बिलकुल नाही. आणि तिनं तुमचं ऐकावं अपेक्षा करू नका. अपेक्षेच्या पाठीमागं तुमचं आहे. झोपले का? हा, कालच सांगितलं, घरात रागोबा बाहेर रागोबा. समजने वाले को इशारा काफी है. काही काही गोष्टी झाकून ठेवत जा. घर का भेद कभी किसी को मत बताना. तिनं किती शिव्या दिल्या, बाहेर कोणाला सांगू नका. आपलं इम्प्रेशन डाऊन करू नका. फर्स्ट इम्प्रेशन द लास्ट इम्प्रेशन. बायको समोर ज्याचं इम्प्रेशन गेलं ते जिवंत असून मेल्यासारखं. झोपले ना? तो जिवंत असून मेल्यासारखा. आपलं इम्प्रेशन बाई समोर जाऊ देऊ नका. हा, बाईने नवऱ्याला वारंवार बोलू नये, अपमान करू नये, शिव्या देऊ नये. प्रत्यक्ष परमात्माच आहे. आमचे गुरुजी सांगायचे, नवऱ्याला बायकोला नवरा प्रत्यक्ष परमात्मा आहे. काय? प्रत्यक्ष परमात्मा. ते किती वाजता झाड्या लावतो काही नाही, पण ते परमात्मा आहे. बरोबर. चला, बनत आहे. फार लोक चांगले, मला फार चांगलं वाटून राहिलं. आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ केला भीष्माचार्याने. किमेकं दैवतं लोके किं वा एकं परायणं स्तुवन्तश्च समर्थश्च प्राप्नुर्वा नवा शुभम. विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम जो कोणी 12 वर्षापर्यंत नित्य नेमाने 2दा पाठ करतो तो 12 वर्षात ब्रह्मवेत्ता होतो. आणि त्याच्या मुखातून जे निघालं ते खरं होतं. एवढी ताकद विष्णू सहस्रनामात आहे. ज्यांना विष्णू सहस्रनाम वाचताच येत नाही त्या लोकांनी 2दा राधे राधे म्हणायचं. 2दा राधे राधे म्हटलं की एक विष्णू सहस्रनामाचं पुण्य प्राप्त होते. 4दा राधे राधे म्हटलं की 2 विष्णू सहस्रनामाचं पुण्य प्राप्त होते. शास्त्रामध्ये वर्णन आहे. मग जप करत असताना उघडी माळा घेऊ नये. उघडा जर जप केला तर गंधर्व लोक आपल्या बाजूला बसलेले असतात, ते आपलं सगळं पुण्य घेऊन जातात. कारण स्वर्गामध्ये गंधर्वांना जप करण्याचा अधिकार नाही, तो मृत्यू लोकात आहे. आपलं जपाचं अर्ध पुण्य गंधर्व नेतात. पण जपमाला नेहमी झाकून असली पाहिजे गोमुखीमध्ये आणि जप केला पाहिजे. ज्या आसनावर बसून आपण पूजा करतो, जप करतो, त्या आसनाला खाली पाणी टाकून डोक्याला नमस्कार केला पाहिजे. नाही तर आपलं अर्ध पुण्य कोण नेतात? इंद्रदेव घेऊन जातो. कारण इंद्रदेव आसनाचा स्वामी आहे. तो पुण्य घेण्याकरता आपल्या जवळ बसलेला असतो. इंद्रदेव अर्ध पुण्य नेतात. पण आसनावरून पूजा झाल्यावर ताबडतोब उठू नये. त्या आसनाखाली पाणी घालावं आणि डोक्याला लावावं किंवा आसनाला नमस्कार करावा. म्हणजे इंद्रदेवाला पुण्य प्राप्त होत नाही. ते नियम आहे. सगळे मी सांगू का? तुम्हाला काहीच माहित नाही? नाही, इथं सगळं माहित आहे तुम्हाला. परफेक्ट श्रोते आहात, फार विद्वान. हा, मग कथाच बदलून टाकल्या. कथा बदलली नाही का? जुने श्रोते सर कथा बदलली नाही? बसुटे सर कथा बदलली नाही का? बदलली. म्हणजे वाकडीचे बसुटे सर रोज दूध घेऊन येतात. रोज कोणी गावला कथा असतो. गीर गाय त्यांच्याकडे, त्या गाईचं दूध असतं सकाळी आणि संध्याकाळी. बसुटे हा, वैष्णवाकडचं प्यायला काही हरकत नाही. ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्याच्या घरचं दूध पिऊ नये, ध्यानात ठेवा. वारकरी असा नियम आहे ना. तुम्ही तर सगळे फडकरी जा, मला काही हरकतच नाही. आबा पूर्ण गाव हे पंचवर्षी भास्कर महाराजच्या फडाचं गाव. एकही घर सुटलं नाही. या घरात अंडे नाही, मटण नाही, 2 पायाचं नाही, 4 पायाचं नाही, 3 पायाचं नाही आणि 3 पायाचं नाही. आहे का तुमच्या गावात? आहे का तसं? हा, ते म्हातारा हसते दाल कुछ खाना है. कालच बाजार होता, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. म्हटलं वारकऱ्याच्या गावात कुठून आलं? 3 काड्या होत्या, 3 काड्या अशा. त्याने आडवं काहीतरी टाकले होतं. म्हटले काय? हा, काल बाजार होता, बघितलं मी. कोंबड्या होत्या, सगळंच होतं. पण मी विचार केला, म्हटलं हे परगावच्या लोकांसाठी, या गावच्या. हे गाव तर वारकऱ्याचं. म्हटलं इथं शक्य नाही. मनातच विचार केला मी. म्हटले कोणासाठी असेल?
मग म्हटलं या गावातले लोक तर नाही, पण बाजार म्हटलं की सगळे गावाचे लोक येतात पंचकृषीचे म्हटलं वगैरे वगैरे, त्यांच्याकरता काही असू शकते है ना. आता पहा काही करतही असतात करणं सोडून द्या, असं चुकीच. कथा ऐकली तुमच्या गावात, कथा झाली एवढी मोठी, हा आता काय खावं समजून घ्या, काय प्यावं समजून घ्या, कसं जगावं समजून घ्या. जगा आणि जगू द्या, सुंदर जगाने दुसऱ्याला जगू द्या. बोकड खाल्ल्याने ताकद येते का? नाही. जे बोकड तुम्ही खाता ना ते आईच्या पोटातून जन्माला येते, 6 महिने आईचं दूध पिते, 6 महिन्यानंतर ते बोकड आईवर रथ होते. मुलापासून आईला दिवस जातात, मुलापासून. एवढा घाणेरडा प्राणी आहे तो. मुलापासून आईला पुत्र प्राप्ती होते, एवढा चुकीचा प्राणी आहे तो. खाल्ल्यानंतर आपले विचार कसे होतील? जैसा खावे अन्न वैसा होय मन, जैसा पिवे पाणी वैशी होय वाणी. जसं अन्न ग्रहण केलं तसं मन होते. भक्षण केलेल्या अन्नाचा सूक्ष्म थर वर येतो आणि त्या थरापासून मन तयार होतं. मन हे अन्नमय आहे. मनाच्या उत्पत्तीला कारण अन्न. मनाचा मायबाप अन्न आहे. मग चांगलं खा. स्वयंपाक करत असताना नामस्मरण करा, जेवताना देवाचं नाव घ्या. तुम्ही जेवताना काय म्हणत असता? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुगाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. देवाचं नाव घेऊन जेवायचं. स्वयंपाक देवाचं नाव करत हा. जसं अन्न खाल्लं तसं म्हण, जसं पाणी पिलं तशी वाणी. दारू पिणाऱ्याची वाणी बघा. जो पित नाही ना तो किती शांत असतो, बोलत नाही, 10दा विचारणार एकदा बोलतो. तोच माणूस कर्म धर्म संयोगाने जर दारू प्याला तर त्याच्या वाणीवरचं नियंत्रण सुटतं. मी काय कोणाला समजतो, मी काय असं कसं आहे का? बायकोला म्हणतो आपल्याला मोठा बंगला बांधायचा आहे, लगेच इंजिनियरला फोन लावतो. खाली मोठा हॉल, 4 रूम, किचन, डायनिंग, ड्रेसिंग, पोर्च, वर 4 बेडरूम अटॅच, त्याला पोर्च. किती खर्च आहे ते? आपल्याला चांगल्या क्वालिटीचा बांधायचा आहे. हिनं 200 रुपये शेजारच्या जवळ घेतले दारू प्यायला. 200 उसने प्यायला सोय नव्हती आणि पिल्यावर 200 रुपयाची बापरी गोष्टी. लगेच सोनाराला फोन, माझ्या बायको करता 4 बांगड्या पाटल्या, 10 तोळ्याच्या पाटल्या, 10 तोळ्याच्या बांगड्या. बापरे. सोन्याचा भाव काय माहित आहे का? काय भाव सध्या? 50,000 का 60,000? हा 50 51. उद्या वरचा तडव काय खाडचा वर आठवणी. सगळं टेन्शन देऊन राहिलं मला. भीती वाटते, कसं वाटतं नाही पडलं पाहिजे. आधीच तर आरामात सगळं चढा लागते, उतरा लागते. जर पडलं तर काय करतात? पडत मिळत नाही म्हणजे आवाज जास्त आहे. मंडप अगदी सुंदर आहे, मंडप व्यवस्था सुंदर आहे, पण हवा आहे तुमचा तरी काय दोष? काही कसर नाही ठेवली बाबा. तुम्ही कथा केली आणि मी एकट्याला त्याला कधी देत नसतो, पण तुमच्या प्रेमापोटी दिल एवढं लक्षात ठेवा. नाही तर नाही. मोठे मोठे दिग्गज आहेत एकटे कथा घेणारे, पण नाही. कारण कथा सार्वजनिक असली की आनंद वेगळा असतो. एकट्याला नाही, पण ते तुमचा आनंद, तुमचं भाग्य चांगलं. तुम्ही एकट्यानं कथा घेऊन एवढी मोठी गर्दी होऊन राहिली तुमच्या कथेत. हा भाग्य चांगलं आहे, हा परिसर चांगला आहे, मंडप छान आहे, स्टेज तर असं वाटतं इथं झोपावं, इथं जावं. इथून एवढं लांब जा जा या बरं आहे. एवढं मोठं केलं कशासाठी सांग? आपण काही ठेवलं असतं ज्या काही मला आधी माहीत असतं ते 3च संगीतवाले मी बामण काका बसले आमचे महाराजांनी. बरं झालं नाही तर काही खरं नव्हतं. 200 लोक बसते स्टेजवर, 200 बसते. चांगलं केलं त्याला. म्हातारं कोणाचं जायचं हे मनानच करते, पण चांगलं करत. चांगलं केलं. बरं झालं ते शाळेत घेतलेली कथा लोक बसले असते का एवढे? मस्त बसले. हा म्हातारा हुशार आहे. म्हाताऱ्याचा पाला माझ्याशी पडला, माझा म्हाताऱ्याशी पडला. दोघं सारखेच. महाराज आहे तसे, यजमान आहे तसा, काहीच फरक नाही तुमच्यात माझ्यात आहे का? हा आता म्हातारी इथं थोड्या वेळानं कुठं? सकाळी इथं, दुपारी भास्कर महाराज सोबत, संध्याकाळी आळंदी, लगेच सकाळी घरी आहे ना. फार चांगला आनंद.
तुमची जेवढी स्तुती केली ना तेवढं कमी आहे, चांगलं आहे. पारमार्थिक आहे म्हणून लक्षात ठेवा. आपला विषय काय झाला होता? भीष्माचार्य. आता भीष्माचार्यांचा मृत्यू मंगलमय. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शूराची ओळख रणांगणावर आणि साधूची ओळख मरताना. भीष्माचार्य द्वारिकानाथ समोर आहेत, महाराष्ट्राचं चिंतन केलेलं आहे आणि माघ शुक्ल एकादशीच्या दिवशी भीष्माचार्यांचं निर्वाण झालेलं आहे. कोण्या दिवशी? माघ शुक्ल एकादशी. भीष्माचार्य भगवत धामाला निघून गेले. तुलसी जब मन शुद्ध भयो तब तीर्थ तीर गयो न गयो. काय झालं? श्री महाराजांचं मन शुद्ध झालेलं आहे. मी मगाच बोललो, देवाचं नाव घेतल्याने मन शुद्ध होते, कथेचं श्रवण केल्याने मन शुद्ध होते, साधूची संगती केल्याने मन शुद्ध होते आणि भगवंताचं दर्शन केल्याने मन शुद्ध होते. मनाच्या शुद्धी करता 4 उपाय आहेत. देवाचं दर्शन आहे, कथेचं श्रवण आहे, भगवंताचं नाम आहे आणि महापुरुषाची संगती आहे. या 4 गोष्टी केल्या की मन शुद्ध होते. विनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा विनु सुलभना सोई. सुलभना सोई शास्त्रकार शिकवतात. म्हणून आपलाही मृत्यू मंगलमय झाला पाहिजे. आपल्या मृत्यूला मंगलमय करण्याकरता कमी बोला. लक्ष देऊन ऐका, जे लोक जास्त बोलतात त्यांचा मृत्यू बिघडण्याची शक्यता आहे. कमी बोला, कामाचं बोला, हिताचं बोला. संत बोलले पण हिताचं बोलले. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत बोलले पण हिताचं बोलले, अगदी हिताचं. आमचं बोललो. एकाने विचारलं बायकोला, का ग मगापासून तुला हुडकतो, कुठे गेली होती? मरायला. किती चांगलं बोलतो, किती हिताचं. एका बाईने एका माणसाने आला घरी, पण अगं माझं डोकं दुखायला लागलं, छान गरम गरम अद्रक घालून आलं घालून चहा कर. ही म्हणते सिलेंडर संपलं, 15 दिवस झाले, ओरडू थकली, तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, गॅस संपला, तुमचे पाय चुलीत घालू का? तुमच्याकडे नाही बोलत का अशा बाया? काय फायदा आहे? बरोबर एक सांगू, मी बोलतोय समजते ना. असंच झालं एका गावात. म्हटलं बाई मुक्काम होता, म्हटलं बाई उशाला काही आहे का? मला नवीन उशी पाहिजे, उशाला काही आहे का? एक सांगू, मी जुन्या याच्यावर कधीच बसत नसतो, कारण तुम्ही वापरलेलं असते ना. एक चादर असलीच चालते, पण नवीन. आता गाद्यावर विश्वास नाही. गाद्या कशा निघाल्या? जुने कपडे विकल्या जातात शहरात, ते मशीन मध्ये टाकले जातात आणि त्याच्यापासून गाद्या तयार होतात. सगळ्या पुण्यवंतांना पाप्याने घातलेले कपडे ते कपडे पाप केलेले आणि ते त्याची रुई तयार होते आणि त्याच्यापासून गाद्या. त्या गादीवर झोपल्यानं भजन होते का? नाही भाई, भजन मोडते. म्हणून लय भीती. आम्ही गाद्या फाडून पाहत असतो आबाबांच्या घरच्या. मी तर गादीवर झोपूच नाही पहिले. मला सगळे हाडं दुखतात, त्रास होते ना. विलाज नाही, आता प्रकृती रक्षणे धर्म. आम्ही पहिले गाद्या फाडतो. कोणाच्या घरच्या असं काही सात दिवसांत म्हटलं हे फाड रेची गादी. गादी फाडली, याच्यात प्रकार काय पा? पण ते जुना कापूस आहे, गादी गेट आउट बाहेर रूमच्या, त्याच्यात ते हे भरलेलं आहे कपड्याचा बाहेर. बिलकुल नाही, कारण लय भिवून राहा लागतं. साधूला इतकं चांगलं जगा लागते. नियम जर चुकला, साधना जर चुकली तर सगळं जीवन चुकून जाते. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही गृहस्थ, तुम्हाला काही हरकत नाही. तुम्ही जरी गावाला कोणाच्या घरी गेले तर कोणाच्या गादीवर झोपू नका. एक सतरंजी घरून न्या चादर, ती चादर त्या गादीवर घाला, मग झोपा. कोणाच्या अंथरुणावर झोपल्यानं आपली जन्मोजन्मांतराची साधना नष्ट होते. नियम माहित आहे का? अन्न में भी दोष है, वस्त्र में भी दोष है और सुवर्ण में भी दोष है. सोन्यात दोष आहे. कधी परीक्षित राजाने डोक्यात मुकुट घातला, विचार बदलले. सोनं घालणं वाईट नाही, सोनं घाला, भगवान श्री विष्णूचा अंश आहे. पण पहिल्या बाया दागिने गेले की देवाला अर्पण करत होत्या, नंतर प्रसाद म्हणून अंगावर घालत होत्या. पहिले लोक कपडे नवीन आणले, देवाला अर्पण करत होते, प्रसाद म्हणून लज्जा निवारणाकरता अंगावर धारण करत होते. पहिले लोक भोजन करण्याच्या आधी ताटाला पाणी फिरवत होते. ब्रह्मार्पणं ब्रह्मविद ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधि
बाबा सोडून द्या थोडं कसा कर्कश आवाज उडाला सगळं ध्यान सोडून. ब्रह्मकर्म समाधीला ताटाला पाणी फिरवायचे, मग प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. अन्नात 3 प्रकारचे दोष आहे. आश्रय नावाचा दोष आहे, निमित्त नावाचा दोष आहे आणि स्वभाव नावाचा दोष आहे. आश्रय पैसा कसा मिळवला, अन्न कसं आलं घरात, आश्रय. निमित्त मुलाच्या लग्नानिमित्त आहे का, मुलीच्या वाढदिवसानिमित्त आहे का, घराच्या वास्तूनिमित्त आहे का, आईच्या श्राद्धानिमित्त आहे का. निमित्त माहीत असल्याशिवाय भोजन करायला जाऊ नये. पाप निमित्त. तुम्हाला काय घेणं नाही जेवणाशी मतलब महाराज, निमित्त नाही ना काही नाही. वास्तुनिमित्त भोजन आहे का, वास्तूतले सगळे दोष त्या अन्नात उतरतात. वास्तूतले दोष सगळे अन्नात माहित आहे. लग्नानिमित्त आहे का, नवरदेव नवरीचे सगळे दोष त्या अन्नात उतरतात. श्राद्धानिमित्त आहे का, पूर्वजांचे दोष अन्नात उतरतात. निमित्त नावाचा दोष आहे. आणि स्वभाव, स्वयंपाक करणाऱ्या बाईचा जसा स्वभाव आहे तसं मन होते. म्हणून चांगल्या ठिकाणचं जेवण करा. एक सांगू, किचन स्वच्छ असलं पाहिजे, सवळ्यात असलं पाहिजे, किचन मध्ये बोलू नये, किचन मध्ये जास्त खोकलू नये, तोंडाला रुमाल बांधून स्वयंपाक केला पाहिजे. बरोबर काही की बा आता डोकं खात होते ना, तंबाखू खाते ना, तुमच्याकडे नाहीत काय असा हात मिळलेला आहे उंड्याला खरकटा इथं घेतात तरी तुमच्याकडे नाही. हा दूधही फुकतात, साई फू चहा दूध उतारा गेला दूध फुकतात. तुमच्याकडे नाही का बाहेर. अरे जंतू जातात त्याच्यात, ते दूध अपवित्र होते, त्याचा थुका जाते. एका घरी गेलो म्हणजे महाराज फार इच्छा दूध घ्या. म्हटलं मेलो तर नाही का, आपले नियम आहे कोणाच्या घरचं आपण कधी खात नाही. दूध आमच्या पातेल्यात गरम होईल तेव्हाच पिऊ, काजू बदाम आमच्या देवाला भोग लागेल तेव्हाच खाऊ आम्ही. असं कोण निर्माण केलेलं नाही खात आहे, कारण बंधन आहे, नियम आहे. लक्षात ठेवा, सगळ्या नियमाचं पालन करावं लागतं. तुम्ही खा काही हरकत नाही, पण देवाचं नाव घेत जा. भीष्माचार्यांनी महाराशीचं चिंतन केलं. जयते तेति काम जन्मना ब्रजहा श्रयत इंदिरा शश्वत रही. आणि जसं महाराशीचं चिंतन केलं, माघ शुक्ल एकादशीला भीष्माचार्य भगवत धामाला निघून गेले. भगवत धामाला माहित आहे मृत्यू मंगलमय झाला पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे मृत्यू मंगलमय. प्राप्त स्मरणीय श्री गोलोक निवासी रामसुंदरजी महाराज, प्राप्त स्मरणीय गोलोक निवासी श्री डोंगरेजी महाराज सांगायचे मृत्यूला मंगलमय करायचं. कमी बोला, कमी. जास्त बोलू नका. काही लोक तर फोनवर 1-1 तास बोलतात. तुमच्याकडे नाही का? अरे कुठल्या गोष्टीला मर्यादा असते. जीवनात संयम असावा, सदाचार असावा. जास्त फोनवर बोलल्याने सुद्धा मेंदूच्या ठिकाणी गाठ तयार होते रक्ताची. त्याला काय म्हणतात? मग ते रक्त सर्व बंद होऊन जातं. त्याला काय म्हणतात? ब्रेन ट्यूमर. मोबाईलने व्हायला लागला. लहान लहान मुलांकडे जास्त मोबाईल देऊ नका. मोबाईल काळाची गरज आहे, पण त्याचा अतिरेक नको आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीचा अतिरेक केला. काही लोक तर झोपताना छाच्यावर मोबाईल ठेवून झोपतात. मोबाईल पासून अंतरावर झोपलं पाहिजे, नाही तर आट्या येण्याची शक्यता आहे. आणखी काय? वरच्या खिशात मोबाईल ठेवायचा नाही बाबा, कधी खालच्या खिशात ठेवायचा. जास्त मोबाईल असावा, काळाला गरज आहे, पण त्याचा अतिरेक करू नका. प्रकृती रक्षते धर्मः. म्हाताऱ्या बायाकडे मोठे मोठे मोबाईल लगेच विचारतात. आमची आजी फोन लावते, अहो महाराज तुम्हाला खूप दिवसाचं बघितलं नाही, आमच्याकडे मन लागत नाही, व्हिडिओ कॉलवर या. आता मलाच समजत नाही कसं यावं. इकडून तिकडे पुलं असतात ते करून देतात. लगेच म्हातारे व्हिडिओ कॉल लावते, ते काकून म्हाताऱ्या मला बोलतात दिसतात. म्हटलं काय कलाकार फळवणीच्या म्हाताऱ्या. मोठे मोठे मोबाईल आहेत म्हाताऱ्या. या म्हातारीकडे पण आमच्या हे आजी आमची डोके आजीकडे पण आहे, त्या काकुळ्या त्यांच्याकडे पण आहे. सगळे म्हातारे एकदम व्यवस्थित आहे, एज्युकेटेड आहे. मला वाटतं अडाणीच आहे माझ्यासारखं. नाही, एज्युकेशन बरं दिसतं नाही बाबा.
म्हातारीचं एज्युकेशन किती आहे? म्हातारीचं एज्युकेशन किती आहे? काय शाळा किती शिकली म्हातारी? काहीच नाही. सोयरी कशी काय गेली तुम्ही? म्हातारीला तुम्ही गेलते बघायला का तुमचं म्हातारा गेलं? कोण गेलते? भाऊ गेलते तुमचे थोरले बंधू. त्यांनी बघितली म्हातारी, तुम्ही नव्हती बघितली? नाही. त्यांनी बघितली, तुम्ही लग्न केलं म्हणून असं. म्हातारी जर तुम्हाला बघितलं असतं ना, साखरपुडा झाला नसता, लग्न तर लय दोष. हे कशाला माझ्या समोर म्हातारीने म्हटलं असतं, पण तेव्हा काही चालत नव्हतं. तेव्हा आई वडिलांना ऐकायला लागलं होतं. वडील मुलगी पाहायचे, मुलाचं लग्न व्हायचं. मुलाला लग्नातच खुशी होती. ती कशी आहे काही घेतलं नाही, काळी आहे का गोरी आहे, हिरवी आहे का पिवळी आहे, काही मतलब नाही. त्या काळात भेटेच तर नाही. मंडईच तर भेटे नाही त्या काळात. भेटे का मंडई? नाही. महाराज बरोबर आहे. असं चांगलं बनत रागनागवती बाबा मी बोलतो त्याचं. आता तुम्हाला बोलू नाही तर कोणाला बोलू मी? तुमच्या गावच्या लोकांना लय बरं वाटतं तुम्हाला बोललं की, म्हणून बोलू. कोणचा यजमान असो कोण्या गावाचा, त्याने बोलल्याशिवाय सोडत नाही. हा बरोबर. मी कामाचं बोलतो बरं, चुकीचं नाही. लक्षात. म्हणून आपलं विसंगती झाली थोडी. मी म्हातारीला म्हटलं, म्हातारे म्हटलं बाई उषाला काय नवीन? आता मी उस्ती मागितली. ती म्हणायला लागली उषाला 2 मुलं आहेत. थोरलं डॉक्टर आहे, धाकटं इंजिनियर आहे, थोरलं लगीन झालं, धाकट्याचं जून महिन्यातल्या 10 तारखेला आहे. महाराज उषा तुम्हाला 2 दिवसांनी भेटायला येणार. आता मी उषाला मागितलं, तिच्या मुलीचं नाव उषा, मला माहित असतं. मी बोललो हे समजलं बाबा, आवाज तर क्लिअर आहे. मी बोललो हे शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे घोटाळा झाला. मी अंगावर घेतलं, झोपून टाकलं. म्हटलं तुझी उषा गेली तिकडे, तिकडे काय करलं? शब्दशः अर्थ समजला पाहिजे. बरोबर. तुकोबाराय सांगून गेले, भजन करणे ओंगळ वाणी नरका जाणे ते चुके ना. भजनातही चुकू नये, श्लोक बोलताना चुकू नये, ज्ञानेश्वरी वाचताना चुकू नये. आरामात वाचा, काही गरज नाही एवढ्या जोड्यात. तुमची स्पीड सोडून द्या, अटकला सगळा. तुमची स्पीड ज्ञानेश्वरीची विचारूच नका. नमो विष्णु. तुमची स्पीड पहिला अध्याय ज्ञानेश्वरी. ओम नमो जय अध्याय वेदपदी वाद्य जय जय सोमवेद खरुबा देवा तुझे गणेश्वर शुक्लार्थमती प्रकाश मने निवृत्ती दास उदाहरण शब्दनवे ब्रह्म ब्रह्मतेचे अभिवेदे लावण्याचे देव अष्टादश पुराणे म्हणेचे भूषण प्रथमे प्रमेयांचे वर्षदोषी म्हणजे वेदांत महारसो मोदको मिरवे. काही गरज नाही ना. ओम नमो जय अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोमवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी. हे शब्द नवे ब्रह्म ब्रह्मतेची अवयव येथे लावण्याचे ठेव अर्थ शोभा. ही अष्टदश पुराणे मणींची भूषणे. किती सुंदर ज्ञानवारांनी गणपतीचं वर्णन केलं माहित आहे का? वाचत असताना प्रत्येक शब्दाचा मथिती अर्थ आपल्याला कळला पाहिजे. त्यातून विवेक उत्पन्न होतो, वाचल्यावर विवेक उत्पन्न होतो. आणि विवेकाला उत्पन्न करण्याकरता शब्द योग्य उच्चारण झालं पाहिजे. तुमचं कर्पूर गौरम पहा. कर्पूर गौरम करणाव हावराम संसार सावरम भजन हावराम. अरे काय हावराम लावलं? काहीतरी शब्द नीट बोला. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. एवढंच, याच्या पुढे काहीच नाही. तुम्ही बरोबर शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. नाही सगळं निरर्थक आहे, सगळं निरर्थक. शुभदेवजी महाराज वर्णन करतात. राजा
शुकदेवांनी परीक्षित महाराजांना सृष्टीविषयक माहिती सांगितली आणि सृष्टीविषयक माहिती सांगत असताना मनु महाराज उजव्या बाहूतून प्रगट झाले, शतरूपा महाराणी डाव्या बाहूतून प्रगट झाल्या. त्यांना 5 मुलं आकृती, देहुती, प्रसूती, उत्तानपाद, प्रियव्रत. प्रियाणी व्रतानी यश असो प्रियव्रत. हा प्रियव्रत राजाबद्दल फार काही सुंदर बोलले शास्त्रकार, तुम्हाला माहितच आहे, जास्त बोलत नाही. आणि यांच्याकडे 10 मुलं जन्माला आले, त्यातला एक संन्यासी आहे. पण भगवान प्रत्यक्ष समोर प्रगट झाले, त्यांचं मेरू देवी सोबत लग्न झालं आणि त्यांनी तप केलं. तपश्चर्येतून भगवान ऋषभदेवाचा अवतार यांच्याकडे प्रगट झाला. ऋषभदेव भगवान प्रगट झाले आणि जसे ऋषभदेव भगवान प्रगट झाले, धन्य आहे गृहस्थाश्रम. नवीन लोकांना सांगतो, घर स्वच्छ आणि सुंदर असावं. माहित आहे, बायको घरातली सुशील असावी. मुलगा आज्ञाधारक असावा, सेवक उत्तम असावा. घरात बालकृष्णाची सेवा असावी आणि शिव उपासना असावी. दारात आलेला अतिथी त्याचं स्वागत झालेलं पाहिजे, त्याला जेव घातलं पाहिजे. आठवड्यातून 2दा तरी कमीत कमी मिष्टान्न घरात झालं पाहिजे. काय मिष्टान्न? शिरा, दुसरं काय करतात? आठवड्यातून 2दा तरी मिष्टान्नाचं भोजन झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी गृहस्थाश्रमाला लागू आहे. धन्य हो गृहस्थाश्रम. पहिला आश्रम, दुसरा, तिसरा आणि चौथा तुम्हाला माहितच आहे. चौथा आश्रम तर अगदी संन्यास आश्रम आहे. म्हणून साधू संत भावी कालातून विचार करतात, आम्ही वर्तमान कालातून विचार करतो. भावी कालातून विचार करणारा कधी दुःखी होऊ शकत नाही आणि वर्तमान कालातून विचार करणारा कधी सुखी होऊ शकत नाही. सुखी व्हायचं असेल तर भावी कालातून विचार करा. मी कालच बोललो, धरो धीर, धरो धीर, धीर धरा, सगळं बरोबर होते. परमात्मा सूत्रधारी आहे, सूत्रधारी बाहुली नाचवितो सभे तिरी, तो काय सूत्राची दोरी कळवले तसे पार्था. परमात्मा हा सूत्रधारी आहे. दुर्योधनाने विदुर काकांचा अपमान केला आणि जसा विदुर काकांचा अपमान केला, विदुर काका सुलभा माता यात्रा करण्याकरता निघून गेले. त्यांनी गंगाजीच्या किनाऱ्यावर कुटिया तयार केली आणि कृष्ण भजन, द्वारिकानाथांचं आगमन दुर्योधनाच्या घरी झालं. 56 भोगाची सामग्री आहे, दिव्य सुवर्ण रथ आहे आणि मिरवणूक निघालेली आहे. आणि विनंती केली द्वारिकानाथांना, भगवान 56 भोग तयार आहे, आपण भोजन करावं. भगवान म्हणतात, मी तुझ्या घरचं अन्न खाणार नाही. संत निंदा ज्याच्या घरी घर नव्हे ती यमपुरी. तू विदुर काकांचा अपमान केलेला आहे आणि जिथं साधूचा अपमान होतो तिथं मी प्रवेश करत नाही, तिथं लक्ष्मी प्रवेश करत नाही. लक्षात ठेवा. कारण ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, लक्ष्मी सहित शोभे नारायण ज्या सुखाकारणे. तिथं संत आहे, तिथं विष्णू आहे, तिथं लक्ष्मी आहे, तिथं विवेक आहे, तिथं कृपा आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा, अन्यथा संभव नाही. आणि भगवान दिव्य सुवर्ण रथ सज्ज करून निघाले, गंगाजीच्या किनाऱ्यावर गेले. विदुर काका, सुलभा माता घरामध्ये होते. विदुर काकांना द्वारिकानाथाचं दर्शन झालं. बसण्याकरता आसन दिलं. विदुर काकाच्या चुलीवर भाजी होती, तो प्रसाद भगवंतांनी ग्रहण केला. उपनिषद का सिद्धांत है, भगवान भूखे नहीं होते है, पण कोण्या भक्ताचं हृदय जर प्रेमाने भरून गेलं तर परमात्मा आकर्षित होतो आणि दिलेलं ग्रहण करतो. कारण पत्रम पुष्पम फलम तोयम. पूजा करताना जे जे देवाला दिलं त्याचा भगवान स्वीकार करतात. भगवान अभिप्यासा, देवाला तहान लागत नाही. विदित दसो, देवाला भूक लागत नाही, पण भक्तांनी दिलेलं भगवान ग्रहण करतात. लक्षात ठेवा, भक्तांनी दिलेलं ग्रहण करतात. म्हणून राजा विदुर काकाच्या घरची भाजी परमात्माने खाल्ली आणि विदुर आणि विदुराणी
भगवंताला शरण गेले सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागे साग विदुर घर पाई सबसे ऊंची प्रेम सगाई। प्रेम में ऐसी शक्ति है उजेड़ को चेतन बना देती है। वस्तु का परिवर्तन करने की ताकत ज्ञान में नहीं, वस्तु का परिवर्तन करने की ताकत प्रेम